हो तेच त्याला सांगितलं मी लिकेज आहे म्हटलं. ओके सर. हो घे. नागरी पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता पथकाचे प्रमुख श्री माननीय चंद्रकांतजी डांगे साहेब यांना मिळालेल्या प्राप्त खबरीनुसार खामगाव अकोला हायवेवर हॉटेल सुदर्शन शेजारी हा गॅस टँकरमधून चोरी होत असताना राज्य दक्षता पथकाच्या सर्व टीमने आमच्या पकडलेला आहे. आणि याच्यामध्ये साधारणतः जो आहे मुद्देमाल तो 86 लाखाचा आसपासचा आहे. आणि साधारणतः इथे एक आरोपी आम्ही पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे. आणि पुढच्या प्रोसेससाठी खामगाव पोलीस आणि खामगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यासोबत आमची टीमची संयुक्त कारवाई सुरू आहे. काय करणार होते सगळे गॅस? याच्यामधून एक गॅस कॅप्सूलमधून जे टँकर तुमच्या पाठीमागे दिसतोय त्या टँकरमधून छोट्या टँकरमध्ये ते टाकत होते आणि त्याच्यामधून सिलेंडरमध्ये भरून अवैधरित्या ते ब्लॅक मार्केटिंगमध्ये काळ्या बाजारामध्ये विकत होते. काही आरोपी पसार झाले? हां, इथं साधारणतः काही आरोपी पसार झालेले आहेत. त्यांची माहिती आम्ही पोलिसांना देत आहे. काय काय मुद्देमाल ताब्यात घेतला? साधारणतः याच्यामध्ये टँकर, काही सिलेंडर्स, 11 सिलेंडर आणि एक इथं शेजारी जो डेड टँकर आहे तो, ह्या सर्व इथं असणारा मुद्देमाल आम्ही ताब्यात घेतलेला आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाचे प्रमुख श्री चंद्रकांतजी डांगे साहेब यांना खात्रीलायक खबर मिळाली होती. त्या अनुषंगाने आमचं पथक खामगाव शिवारामध्ये इथे दाखल झालं. त्या अनुषंगाने आम्ही इथे धाड टाकली असता ऑइल कंपनीमधून भरून आलेल्या टँकरमधून शिनी एका उभ्या असलेल्या टँकरमध्ये गॅस काढून शिनी गैरमार्गाने गॅस काढून तो काही नोझल मार्गे गॅस सिलेंडरमध्ये व्यावसायिक स्वरूपाच्या आणि घरगुती स्वरूपाच्या सिलेंडरमध्ये भरण्यासाठी तो चोरीच्या मार्गाने काढला जात होता. त्याच वेळेस आम्ही इथे धाड टाकून एका आरोपीसह मुद्देमाल पकडलेला आहे. आरोपीचं काय नाव आहे? आरोपीचं नाव आहे रवी वाय बसे म्हणून, ड्रायव्हर आहे ते. मुद्देमाल कितीचा आहे? मुद्देमाल एकूण अंदाजे 87 लाखापर्यंत मुद्देमाल जप्त केलेला आहे.